नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी सचिन कुबडे यासह न्यूज 18 लोकमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आजकाल महाराष्ट्रात काय चाललंय, तर सगळ्यात मोठा ज्वलंत मुद्दा जर कोणता असेल तर तो सगळं एका शब्दावधी भिडतंय, ते म्हणजे आरक्षण. कुठे ओबीसी आरक्षणाचा तिढा, कुठे मराठा आरक्षणवरनं मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं आंदोलन, कुठे धनगर का धनगड या शब्दावरनं हायकोर्टात सुरू असलेला खल. या सगळ्या विषयात नाही ना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, पोटजाती, उपजाती या सगळ्यांचा उहापोहा सगळ्या सुरू झालेला आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या याच ऐतिहासिक इमारतीमध्ये आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दिला. काय होती नेमकी याचिका? तर 1956चा जो काळेकर समितीचा अहवाल आहे, त्या समितीच्या अहवालामध्ये नेमका काय उल्लेख होता? धनगर का धनगड म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं, शिक्षणात फायदा व्हावा. अर्थात प्रत्येक समाजाला इच्छा असते की आपल्या समाजाने सुद्धा ग्रोथ घ्यावी, उभं राहावं, मोठं राहावं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातनं संविधानानं दिलेल्या आधारावर, नैसर्गिक हक्काच्या आधारावर प्रत्येकाला कुठेतरी दिलासा मिळावा ही अपेक्षा असते. आणि याचमुळे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 4 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. अर्थात मुंबई उच्च न्यायालयाने याची तातडीची सुनावणी घेतली होती, सलग 3 दिवस सुद्धा सुनावणी घेतली होती. पण आज याचा निकाल देत असताना मुंबई उच्च न्यायालयानं या 4ही याचिका फेटाळल्या आहेत. या निकालाकडे लक्ष ठेवून असलेल्या धनगर समाजाच्या प्रत्येकालाच एक मोठा धक्का हा मानला जातोय. ते निराश झाले का यातनं? का नेमकं उच्च न्यायालयानं निकाल देताना नेमकं काय म्हटलंय? कायद्याच्या कसोटीवर जर का हे आरक्षण मिळू शकत होतं, तर कायद्याच्या कसोटीवरच या आरक्षणापासून धनगर किंवा धनगर समाज वंचित कसा राहतोय, या सगळ्या विषयांचा खल हा खूप मोठा आला. आपल्यावर आता ते सगळेच आहेत. अण्णाराव पाटील आहेत, याचिकाकर्ते आहेत, प्रियंका पाटील आहेत. या सगळ्यांनी ताकदीनं या सगळ्या विषयात बाजू मांडली. अण्णाराव, खरं तर ज्या पद्धतीनं या निकालाकडे आज तुमच्या सगळ्यांचं लक्ष होतं, तुम्ही बाजूही खरं तर जोरदार मांडली होती. काय नेमकं निरीक्षण नोंदवलं उच्च न्यायालयानं? तसं पाहिलं तर मी सर्व समाज बांधवाची माफी मागूनच सांगेन की निकाल हा अपेक्षित होता. एक वकील म्हणून आम्हाला जे मधलं कळत होतं त्यामध्ये, त्या केसमध्ये ज्या केसचा संदर्भ घेऊन, बसवलिंगाच्या केसचा संदर्भ देऊन जर सांगायचं म्हटलं तर धनगर आरक्षणाचा जो का तेढा होता, धनगड का धनगर, खरं म्हणजे हे छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा कास्टच्या आणि रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हणला तर हे स्वतंत्र पॉवर पार्लमेंटलाच आहेत. तसं सुप्रीम कोर्टाने अनेक वेळेस सांगितले आणि राष्ट्रीय अध्यक्षाच्या ह्याच्यानुसार सुद्धा हे सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने सुद्धा पार्लमेंटकडेच बोर्ड दाखवलेला आहे. आणि घटनात्मक जर तरतूद म्हणली तर हे सगळे पॉवर्स पार्लमेंटला आहेत. काना उकार मात्रा सुद्धा दुरुस्त करायचा असेल तरीही पार्लमेंटमध्ये जावं लागते. पण त्यामधल्या काही बारीक सारीक गोष्टी त्याच्यासाठी कोर्टामध्ये आम्ही आलो होतो. पण काळेकर समितीच्या अहवालामध्ये जर का आपण बघितलं 1956, तर त्यामध्ये असलेला उल्लेख, ज्याचा सगळ्यात मोठा आधार खरं तर या याचिकेदरम्यान हा पूर्ण सुनावणी दरम्यान आला होता, मग त्याचा तुम्हाला फायदा का तोटा? नाही, त्याच्यात तो आम्ही खरं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला सिद्ध करता आला नाही असं म्हटलं तर काही कमीपणा समजायचं कारण नाही आहे. धनगड हा 1951च्या सेन्ससमध्ये धनगर, ओरान अशा नावानंच जनगणना झाली आणि नेमकं 56ला कशाच्या आधारे धनगड आला याच्या संदर्भाचा पुरावा देण्याला आम्ही कमी पडलो, एवढंच म्हणावं लागेल. तर ह्याची राहिलेली उणीव आता आमच्या लक्षात आले की नेमकं या पिटिशनमध्ये धनगड का धनगर या नावाबद्दल जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे, या नावामध्ये धनगड नाहीतर मग धनगर हे आम्ही सिद्ध करू शकलो नाही. धनगड आला कसा, धनगराचा धनगड झाला कसा? पूर्वी तर नव्हता, ओरान किंवा धनगर हे दोनच शब्द होते. पण धनगड नेमकं 56च्या ह्याच्या लिस्टमध्ये आला कसा, हा मात्र संशयास्पद विषय आहे. कायद्याचे विद्यार्थी असो की कायद्याचे अभ्यासक असो किंवा कायद्याची उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणारी व्यक्ती कोणी असो, आपली बाजू मांडण्यामध्ये आपण कमी पडलो याची प्रांजळपणे कबूल देण्याची हिंमत अण्णाराव दाखवत आहे. ही सगळ्यात दिलासा देणारी या गोष्ट नक्कीच म्हणता येईल. पण कोणतीही याचिका आपण जनहित याचिका म्हणून दाखल करतो. ही याचिका जनहित आहे याचा निकाल कोर्ट घेतं आधी,
आणि मग ती मेंटेनेबल असेल तर ती सुनावणीला घेतली जाते. आणि या विषयामध्ये पहिली बाजी खरं तर त्याच वेळेस तुम्ही मारली की ज्यावेळेस तुमची याचिका जनहित याचिका म्हणून स्वीकारली गेली. आणि ही पहिली बाजी तुम्ही नक्कीच जिंकला असं आपल्याला म्हणता येईल. पण मग माशी कुठे शिंकली आजच्या या पूर्ण निकालावर तर आपण म्हणतोय तर कोर्टाने जे बेसिक ऑब्झर्वेशन्स होते, जी सेन्सस होतं 1951चं, तो अप्रिशिएट केलेला नाही. बिकॉज 1951च्या सेन्ससमध्ये जर आपण पाहिलं, मध्य प्रदेशमध्ये धनगर नावानीच एंट्री होत्या. तर आम्हाला अपेक्षित होतं, वी वर एक्सपेक्टिंग दिस, की हे एंट्रीज पुन्हा जे आले बॉम्बेमध्ये तेव्हा त्यांनी ऍड करायला पाहिजे होतं, कन्सिडर करायला पाहिजे होतं की द ट्राईब विच वॉज इन एक्झिस्टन्स वॉज धनगर, आर नावानी स्पेलिंग. पण ते कोर्टाने कन्सिडर केलं नाही. ते डॉक्युमेंट सेन्सस रिपोर्ट जे आहे विच इज अ रिमार्केबल, ते ग्राह्य धरलं नाही. अल्टिमेटली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे हेमंत पाटलांच्या वतीनं फाईल केलेलं होतं ते त्यांनी डिसमिस केलेलं आहे. आज 3-4 इम्पॉर्टंट पॉइंट्स त्यांनी डिसमिस करताना ऑब्झर्व केलेत. फर्स्ट इज दॅट प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशन इज अ सॅक्रोसॅन्ट डॉक्युमेंट दॅट कॅनॉट बी अल्टर्ड, अमेंडेड और टिंकरिंग टू एनी ऑफ दिस डॉक्युमेंट इज नॉट परमिसेबल. एक फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे कोर्टाचं. सेकंड, त्यांनी ऑब्झर्व केलंय की इफ एट ऑल एनी अमेंडमेंट और अल्टरेशन इज डन इन द PNS नोटिफिकेशन दॅट वुड बी अ किओस. त्यांचं सेकंड ऑब्झर्वेशन आहे. थर्ड इज दॅट त्यांनी क्लिअरली ऑब्झर्व केलेलं आहे की दिस इज द क्लासिकल एक्झाम्पल ऑफ खिल्लारी फॅमिली त्यांनी मेन्शन केलेलं आहे, विच प्रूव्ज द पॉइंट दॅट देर वॉज अ क्लास. आता या पूर्ण सुनावणी दरम्यान खरं तर आम्ही कोर्टरूममध्ये होतो. म्हणजे जितका महत्वाचा संवेदनशील विषय, तितकाच वेगळ्या मुद्द्यांवरचा तुमचे आक्रमक युक्तिवाद आणि तितकंच कोर्टाने दिलेलं अत्यंत एक अभ्यासपूर्ण जजमेंट. आता पुढे काय? 100% आम्ही याला जजमेंट आल्यावरती स्टडी करू. विल गो थ्रू दिस, मेटॅक्युलसली अभ्यास करू याच्यावरती. जे काही व्हॅक्युम आहे, जो लॅक्युना राहिलेला आहे, विल पुट अप बिफोर द ऑनरेबल अपेक्स कोर्ट. 100%. डेफिनेटली. खरं तर आता याचिका म्हटली, त्यातल्या आरक्षण या विषयावरची म्हटली तर चर्चा तर होणारच. प्रत्येक सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक, मग तो कोणत्याही जाती, धर्म, पंथ, समाज, परंपरा यातला असो, आजकाल आरक्षण हा मुद्दा फार संवेदनशील झालाय. मग ती ओबीसी आरक्षण असो, मराठा आरक्षण असो की धनगर, अशा संवेदनशील विषय जे आरक्षणाचे असतात त्याच्यामध्ये काही याचिका करते हे पुन्हा पुन्हा समोर येत असतात. मनोज जरांगे पाटीलच्या वेळेस सुद्धा तुम्ही याचिका दाखल केली, यामध्ये सुद्धा तुम्ही याचिका करते. तुम्ही कशासाठी या सगळ्या याचिका दाखल करतात? म्हणजे की तुम्हाला आवड आहे, सामाजिक कार्य म्हणून आहे का, याच्यातलं तुम्हाला काही समाजाचं खरोखर हित साधायचं आहे? कसं आहे की प्रत्येक जण राजकारण म्हणून याचिका दाखल करतात, पण मी आता 20 वर्षामध्ये कधीही राजकारणामध्ये कधी याचिका दाखल केलेली नाही आणि कुठल्याही पक्षात मी नाहीये. मला जर वाटलं समजा ह्या ठिकाणी समजा एक अन्याय होईल, या ठिकाणी समाजावर ह्या अन्याय होईल, तरच मी ती याचिका दाखल करतो. आता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून 7 वर्षापूर्वी मी याचिका दाखल केली होती. ती जनहित याचिका दाखल केली होती. आता त्यावेळेला मला तर असं म्हणायचे की आता आमचे वकील साहेब आहेत दोन्ही, त्यावेळेला जर आमची याचिका फेटाळली असती तर आतापर्यंत आम्हाला 7 वर्ष एवढं येणं जाणं किंवा एवढे पुरावे गोळा करणे, राज्य सरकारकडून आणणे, केंद्र सरकारकडून आणणे, दिल्लीला जाणे, मुंबईला जाणे, ह्या पळापळी आमच्या थांबल्या असत्या. कालाय तस्मै नमः असंच मग त्याला म्हणता येईल. पण हेमंत पाटील, मान्य आहे तुमचं की 7 वर्षापूर्वी जे केलं होतं त्याच वेळेस खरं तर हा झाला असता. 27 लाख खटले प्रलंबित आहे, चक्रा मारतायत लोक तारीखवर तारीख. तुम्हाला निदान तुमच्याकडे निष्णात कायदेपंडितांची फौज आहे किंवा संवेदनशील विषय म्हणून हायकोर्टामध्ये याची सुनावणी सुद्धा होते. राम नाईक केंद्रीय मंत्री होते, राज्यपाल होते, खासदार होते, असे कोणते पदे त्यांनी भूसवले नाही. पण तारापूर औष्णिक केंद्र जे आहे ती 19 वर्षापूर्वी त्यांनी खासदार असताना दाखल केलेली याचिका सुनावणीला कुठे आत्ता आलेली आहे. स्वतः युक्तिवाद करायला ज्यावेळेस 84 वर्षाचे राम नाईक कोर्टात उभे राहिले ते म्हणाले की ज्या जजच्या समोर मी याचिका सादर केली होती ते धनंजय चंद्रचूड आज आपल्या देशाचे सरन्यायाधीश आहे, त्यांचं प्रमोशन झालं, पण आमच्या सगळ्या लोकांना न्याय काही मिळाला नाही. असो, न्याय मिळणं किंवा न्यायाची परिभाषा काय हा मुद्दा स्खलन आहे, हा वेगळा मुद्दा आहे. पण महत्वाचा मुद्दा एक पुन्हा येतो. आज कोर्टानं निकालपत्रामध्ये एक महत्वाचं निरीक्षण सुद्धा नोंदवलंय की अर्थातच कोणाचे अधिकार कोणते, पार्लमेंटचे जे अधिकार आहे याचा उल्लेख हा याच्यात करण्यात आला. आता ही लढाई जी आहे ती कायदेशीर लढाई तर अण्णाराव, प्रियंका हे लढायला तर सक्षम आहेत, पण या सगळ्या विषयामध्ये राजकीय दबाव तंत्र हा जो एक राजकीय राजकारणाचा भाग येतो
जो सत्ताधाऱ्यांना किंवा पार्लमेंटमध्ये याची मंजुरी करता यावी, याच्यामध्ये बदल करता यावे, याच्यामध्ये दुरुस्ती करता यावी, याच्याबद्दल काय भूमिका? नाही, कसं आहे की आता आपण पाहतोय, आता आम्हाला हे माहीत होतं की लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जर एखादा नियम झाला, तिथं ठराव झाला, तर तो सर्व देशाला तो मान्य असतो, कुठलाही आदेश असो. समजा मराठा समाजाचा जर आरक्षणाचा प्रश्न जर तो लोकसभेत गेला आणि लोकसभेत जर एक मतानं जो ठराव केला तर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळू शकतं ना, हे आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही का आलो इथं, माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही आलो की आमच्याकडे जे काही पुरावे आहेत की आम्ही मूळ धनगर आहोत, धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये अंमलबजावणी करा, आम्हाला एसटी मध्ये जातीचे दाखले द्या, ह्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयात आलो होतो. परंतु उच्च न्यायालयामध्ये आम्ही अनेक पुरावे दिले, आमच्या वकील साहेबांनी सुद्धा अनेक त्या ठिकाणी पण प्रयत्न आता केले. हा लढा अनेक वेगळ्या पातळीवर सुद्धा सुरू होणार, पार्लमेंटपर्यंत सुद्धा जाईल. आता या विषयातनं आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की कायदा ज्यावेळेस तयार होतो तो लोकसभेत तयार होतो, राज्यसभेमध्ये वरिष्ठ सभागृहात मंजुरी मिळते, राष्ट्रपतींकडे जातो, त्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने त्याचं कायद्यात रूपांतरित होतं. ही झाली कायद्याची बाजू. पण ही लढाई होत असतानाच एक गोष्ट प्रांजळपणे अण्णाराव पाटील यांनी कबूल केली होती, आणखी ती सगळ्यात महत्वाची आपल्याला उजवी एवढ्यासाठी वाटते की त्यांची प्रांजळपणे कबुली की आम्ही हा मुद्दा मांडण्यामध्ये कमी पडलो. अण्णाराव, काय सांगणार तुम्ही? सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार का? आणखीन त्याचबरोबर हा मुद्दा तुम्ही मांडणार का? आता माझी मुलीने सांगितलं की मेटॅक्युलिसले आता आपण ते वाचणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही लॅचेस आहेत त्याचा आम्ही सखोल अभ्यास करू आणि ज्या मुद्द्यावर करायला पाहिजे होतं त्या मुद्द्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल, पक्षकारांची इच्छा झाली तर आम्ही दाखल करू. आम्ही स्वतः त्यांना प्रवृत्त करणार नाही, दाखल करू. लगेच विचारतो, काय तुमची भूमिका काय? सुप्रीम कोर्टात जाणार का? आम्ही 1-2 दिवसामध्ये ज्यावेळेला ऑर्डर आमच्या हातात येईल त्यावेळेला आमचे वकील साहेब वाचतील, त्यानंतर आम्ही नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. हेच वकील याचिकाकर्ते म्हणतात की सुप्रीम कोर्टात आम्ही जाणार आहोत, वकील सुद्धा हेच असेल. आणखी जिथे हे कमी पडले ते मेरिटचे मुद्द्यांचं पुन्हा एकदा स्खलन होणार आहे. आता विषय कसा आहे माहिती का, की खरं तर कायद्याच्या कसोटीवर जर का हा मुद्दा बघायचा असेल तर उच्च न्यायालयाने सुद्धा कायद्याचा अभ्यास करत असताना कायद्याची बंधनं जी संविधानाने घालून दिलेली आहे ती प्रत्येकाला आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जी सांगते त्याच्या अगेन्स्ट कोणतंही कोर्ट जाऊ शकत नाही. आरक्षण कोणाला द्यायचं, किती टक्केवरून द्यायचं याचा एक पूर्णपणे प्रोफॉर्म ठरलेला आहे. याच्यामध्ये जर कोणता बदल करायचा असेल तर घटना दुरुस्ती हा एक त्यातला मार्ग असतो. 73वी घटना दुरुस्ती झाली आहे, 112, 113वी घटना दुरुस्ती सुद्धा झालेली आहे. इतिहास सांगतो की या सगळ्या गोष्टींची खातिरदारी ही तीच करू शकतात ज्यावेळेस खऱ्या अर्थानं राजकीय दबाव तंत्र यावेळेस येतं किंवा राजकीय पक्षांची किंवा सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती याच्यात सगळ्यात महत्वाची असते. पण काय करणार, 130 कोटी लोकसंख्या असेल आपला देश, राजकीय इच्छाशक्ती कोणाकोणासाठी किती करायची? खरं तर या आरक्षण या मुद्द्यावरनं की सगळेच जात धर्म पंथ परंपरा हे सगळेच विभक्त होत चाललेले आहेत अशा प्रकारचा सुद्धा आरडाओरड केली जाते. आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर असावं, म्हणजे की जो खरा गरजू आहे आर्थिक दृष्ट्या त्यालाच याचा फायदा व्हावा, असे अनेक मुद्दे चर्चेला कायम येत असतात. अर्थात हे मुद्दे चर्चेला येणं आणि आजचा हा निकाल, या निकालात एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस या याचिकेवर सुनावणी झाली त्याच वेळेस उच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार आणखी त्यांच्या मर्यादा या सुद्धा स्पष्ट केलेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनगड या याचिकेचा आज निकाल लागला. सगळ्या याचिका फेटाळल्या. ओबीसी आरक्षण मुद्दा आहेच, मराठा आरक्षण मुद्दा तोही आहेच. एक विशेष अधिवेशन राज्य सरकार बोलत आहे मराठा अधिवेशनसाठी, पण आता त्याच्यावर काय निकाल होतो तेही बघायचं आहे. पण आपल्याला हे कधीच विसरलं नाही पाहिजे की ज्यावेळेस 16% मराठ्यांना आरक्षण तत्कालीन सरकारने जाहीर केलं होतं त्याच वेळेस 5% मुस्लिमांना सुद्धा असा उल्लेख केला गेला होता. अजून तर मुस्लिम आपल्या अधिकार आणि हक्क यासाठी रस्त्यावर उतरलेच नाहीये. हे कधीपर्यंत चालणार आणि कुठपर्यंत चालणार याचा जोपर्यंत धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार घेत नाही, लोकसभेमध्ये सादर करत नाही यातली तरतूद सुधारणा आणखीन कायदा त्याचा तयार होत नाही, तोपर्यंत ही लढाई अशीच चालणार. पण एक मात्र निश्चित की आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गरजवंत धनगर समाजातल्या व्यक्तीचं लक्ष होतं की कुठेतरी आपल्याला या आरक्षणाचा फायदा मिळेल, उच्च न्यायालयाकडनं दिलासा मिळेल. पण उच्च न्यायालयानं 4ही याचिका फेटाळल्यात. अर्थात त्या फेटाळल्याना अत्यंत महत्वाचे निरीक्षण नोंदवले, हे कोणी विसरू शकत नाही. सुप्रीम कोर्टात ते जातील, लढा पुन्हा सुरू होईल, अजून काय काय लढा सुरू होईल, या सगळ्याच गोष्टींची योग्य ती कायदेशीर आधारावरची माहिती
किंवा त्यामागे अजून कोणतं दबाव तंत्र कायदेपंडितांच्या माध्यमातून होतंय का राजकीय नेत्यांच्या माध्यमातून होतंय, या सगळ्या विषयावर आपण नेहमी सातत्यानं एकमेकांशी संवाद साधणारच आहोत. पण तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. माझा सहकारी सचिन कुबडे यासह मी प्रशांत बाग काही काळासाठी तुमच्याकडनं विश्रांती घेतोय. पण या सगळ्या गोष्टींचा उहापोह खल, या सगळ्या गोष्टींची मांडणी आपण पुन्हा एकदा नक्कीच करणार आहोत. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत.